कोल्हापूरवरून पन्हाळगड किल्ल्याकडे जात असताना पन्हाळगडाच्या पायथ्याशी वीर शिवा काशीद यांची समाधीस्थळ आहे आणि प्रत्येकाने पन्हाळगडकडे जात असताना या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणं खूप गरजेचं आहे. कारण वीर शिवा काशीद यांचं बलिदान इतिहासामध्ये खूप मौल्याचं आहे. जय शिवराय, शिव सकाळ. मी नितीन जोरे, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज आम्ही चाललेलो आहे पन्हाळा ते पावनखिंड. आम्ही आलेलो आहे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेली वीर शिवा काशीद यांच्या समाधीकडे. आणि माझ्यासोबत या मोहिमेमध्ये आहे राज, त्यानंतर विलास आणि यश. आम्ही चौघे या मोहिमेमध्ये आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. एक चांगला अनुभव तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्कीच येईल. एक ऐतिहासिक अशी मोहीम आहे. राजे म्हणून जन्माला नाही आलो, पण शिवाजी राजे म्हणून मरण्याचं भाग्य मिळाले. म्हणून हसत हसत मरणाच्या दारी जाणारे वीर शिवा काशीद यांचे बलिदान अखंड स्मरणात राहो. इतिहास शिवा काशीदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरू शकणार नाही. कारण शिवा काशीद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज साकारू शकले. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागून असलेली समाधी आपल्याला एक ऊर्जा देऊन जाते. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे. शौर्य स्मारकात वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे हे समाधी स्थळ आहे. वीर शिवा काशीद यांची समाधी आहे आणि त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. पन्हाळ्याच्या वेढ्यामधनं महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये यांचा मोठा हात होता किंवा यांच्यामुळेच महाराज बाहेर पडू शकले असा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि तीच ही पवित्र जागा. सुखद आठवणींशिवाय या ठिकाणाहून काय नेऊही नका आणि आपल्या पाऊलखुणांशिवाय या ठिकाणी काय ठेवूसुद्धा नका. शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही 4 दरवाजा या ठिकाणी येऊन पोचलो. नाही, गाडी किल्ल्यावर फिरली नसती, गाडी आपण खाली उभा केली असती आणि पूर्ण किल्ला आपण पायी फिरलो असतो. तिकडे येतात बघा भिंत, आणि ती भिंत मोठी होती जॉईंट. आणि त्याची अवची पुढे ती गाडी उभा केली ना, ते बघा बुरुज आहे तिथं. हे सगळं पडलेलं बघा. 4 मोठा होता, तिथून तिथे पण होता बघा. ते वर बघा ना तटबंदी वरती दुकान दिसून झाल्या. हा पाडला इंग्रजांनी. मग तुमची किल्ल्यावर गाडी आता आलेली आहे. तुझं असं चालत असं द्या, आपण खालच्यावर गाडी उभा केली असती तसं आपण रायगड पाहतो तसं आपण किल्ला पाहिजे करू. शिवा काशीद यांचा पुतळा आहे. धुका असल्यामुळे थोडा अस्पष्ट दिसतोय. वातावरण ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे किल्ल्यावरती, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. शिवा काशीद यांचा मोठा पुतळा या ठिकाणी आहे. पन्हाळगड हा किल्ला दख्खनमधील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे, ज्याचा परीघ 14 किलोमीटर एवढा आहे. बाजीप्रभू यांचा या ठिकाणी स्मारक आहे, मोठा पुतळा आहे. पहिल्यांदा आपण पूर्ण किल्ल्याची ओळख करून आपण सविस्तर किल्ला बघू. आपण ज्या गडावरती आला पहिल्यांदा याला आपण काय म्हणतो, पन्हाळगड म्हणतो किंवा किल्ला म्हणतो आपण. त्याच्याही पूर्वी म्हणजे महाभारता काळामध्ये हा डोंगर होता. सुरुवातीचं नाव आहे पन्न गालय. शब्द आहे संस्कृत. पन्न म्हणजे सर्फ, आलय म्हणजे गहर, म्हणजे नागा लोकांचं घर. या डोंगरावर त्यावेळेच्या काळामध्ये पराशर मुनी, ऋषीमुनी, साधुमुनी राहायचे. गड हा बांधला कोणी सुरुवातीला, त्यांचं नाव होतं सिलार वंशी राजा भोजने किल्ला बांधलेला आहे. किल्ला म्हणजे काय बांधला, हा डोंगर आहे, त्याला साईडनं तटबंदी आहे. तटबंदी गडाला 8 किलोमीटरची आहे. इसवी सन 1052 मध्ये किल्ल्याची पायाभरणी केली. 1112 किल्ला पूर्ण केला. राजा भोजला पूर्ण किल्ला बांधायला 60 वर्ष लागला. 60 इयर्स. गडाचं बांधकाम जे पाहतो, पूर्वी सिमेंट नव्हतं, गुळ, चुना आणि मातीमध्ये आहे. सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. छत्रपती शिवरायांच्या अगोदर 600 वर्ष जुना गड आहे. 2 नंबर राज्यगडावर कुणी केलं, आपण म्हणतो ना कृष्ण देवराय या देवगिरीचे, त्यांनी 1208 मध्ये राज्य केलं. 3 नंबर राज्य केलं विजापूरच्या 3 नंबर राज्य केलं विजापूरच्या आदिलशहानी. आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराजांनी. जसे राजे बदलले याची नावं बदलली. पन्न गालय
ब्रह्मांड नगरी, शहाणीबी दुर्ग आणि पन्हाळगड म्हणून किल्ल्यावर गाडी फिरती, आतमध्ये वस्ती आहे, लोकांना किल्ला समजत नाही का तो त्याचा पाडला म्हणून. तर गडावरती पहिला पॉईंट आहे आपला, याचं नाव आहे अंधार बावडी म्हणतो आपण. अंधार बावडी म्हणजे काय? बावडी म्हणजे विहीर आणि अंधार म्हणजे काळोख. ही विहीर अंधारामध्ये आहे. याचं कारण काय होतं, शत्रूपूर्वी किल्ल्यावर हल्ला नाही करायचा, गुपचूप याचा, जिथं पिण्याचं पाणी आहे तिथं विष टाकून जायचं. समजा गडावरचं पाणी पूर्ण खराब झालं, आपल्या जनतेला प्रजेला चांगलं पाणी हवं ना प्यायला, अशी एकमेव विहीर अंधारामध्ये आहे. याचं नाव अंधार बावडी आहे. इमारत 3 मजली आहे, तळामध्ये विहीर आहे, 12 महिने पाणी असतं, पाणी कधी आटत नाही. 2 नंबर आहे चोरमार्ग. समजा गडावर संकट पडलं की बाहेर निघून जायचं संकटाकाळी. आणि जो वरचा मजला आहे तिसरा, हा म्हणजे सैनिक पहारा. आता अंधार का नाही पडत, जंगल कमी आहे. पहिला अफाट जंगल किल्ले असायचं, तर सूर्याचे किरण आतमध्ये येत नव्हतं जंगल किल्ल्यावरती, सगळं अंधार ते व्ह्यू पडायचं. बरं खाली बघून बघायला चांगलं आहे. आणि तो आता बुरुज ढासळला तो कुठल्या साईडचा? किल्ले पन्हाळगड साईडला बांधकाम चालू आहे. आता ढासळला तो 12 फूट आहे बघा. पाहिले का? गडाची उंची किती आहे? समुद्र सपाटीपासून 3127 फूट, म्हणजे 965 मीटर आपण उंचावर आहोत. गडावर 70 विहिरी आहेत, 3 तलाव आहेत, 12 महिने पाणी असतं, पाणी कधीच कमी होत नाही. 70 विहिरी आहेत. हां, या भिंतीच्या आतमध्ये आपण किल्ला म्हणतो. ह्याच्या खाली किल्ला नाही, गडाखालची आपण गडखरी म्हणतो. मेन म्हणजे ही दिशा आहे पश्चिम, धुक्क आहे दिसणार नाही. पूर्व म्हणजे हां पूर्व कोकण बाजू म्हणायची. गणपतीपुळे, रत्नागिरी हा कोकण भाग. कोकणची बाउंड्री पन्हाळा आहे. असं होतं, पन्हाळा जिंकला. समोर आहे पठार, त्याचं नाव आहे मसाई पठार. याच्या पुढे डोंगर आहेत, मग पावनखिंड, घोडखिंड, विशाळगड. महाराज जे बाहेर पडले विशाळगडला तो मार्ग तो म्हणायचा. वर बघा बुरुज आहे, विचारायची बुरुजावरून आणि तो म्हणजे एका हाकेवर एक बुरुज आहे. पूर्ण किल्ला आपला सेफ राखायचा. तो समोर तो बुरुज आहे ना? हां सर, इथे आल्यावर नाही का तो वरती? आपण किल्ला एवढा उंचीवर आधी घरीच असतो ना, आता बेसिक आली आहे. तीन दरवाजाकडे जात असताना डाव्या बाजूला आपल्याला हनुमान मंदिर लागतं. पुरातन असं हनुमान मंदिर आहे. आणि गडाच्या बाहेर जाणारे 3 मार्ग होते. पूर्वचा 4 दरवाजा, पश्चिमेचा 3 दरवाजा आणि उत्तरेचा वाघ दरवाजा. तर 2 मार्ग अजून आहेत, 3 दरवाजा आणि वाघ दरवाजा. आता जो वाघ दरवाजा आहे त्या खाली गार्डन केलं तर बौद्धन किल्ल्यावर. तर राजा भोजने 1112 मध्ये किल्ला बांधला. त्यांचं किल्ल्यावर सिंबॉल आहे. काय सिंबॉल आहे? इकडे एक मोर आहे, तिकडे एक मोर आहे, मध्ये आहे कळस. आपण एखादं घर बांधलं की आपण घरचं वास्तू घालतो, तर आपण तोरण बांधतो. तोरण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आत थांबायचे. पूर्वी लाईट नव्हती, ज्या आहेत ना मशाली, त्या देवळीतून मशाली लावायच्या.
गडाचं महत्त्व काय, किल्ल्यावर किती जरी पाऊस पडला तर अजून स्लॅब लिकेज नाही, त्याला कुठला आधार नाही, त्याला कुठला सपोर्ट नाही, त्याला फक्त सेंटर मध्ये आहे. हा दगड जर काढला तर संपूर्ण स्लॅब खाली पडतो. मेन स्टोन दगड आहे. त्याचं नाव आहे तीन दरवाजा. दरवाजे पाडले गेले की पहाटाची ही लागले होता, पण यांचीच दरवाजे पुढे असे होते, जे जे लोक असतात पुढेचा दरवाजा होते. त्याचं बांधकाम बघा शिशामध्ये केले लागले होता, पण यांचीच दरवाजे पुढे असे होते, जे जे लोक असतात पुढेचा दरवाजा वरती करायचे. त्याचं बांधकाम बघा शिशामध्ये केले, शिसं होतं. छत्रपती शिवाजी राजांनी त्याला माहिती आहे. आणि अवघ्या 18 दिवसामध्ये हा गड जिंकला. 28 नोव्हेंबर 1659ला या चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करा. गड जिंकला म्हणून कोंडाजी खर्च अगदी 7 माळून गड जिंकला. ते आले कुठून, या मार्गाने बघा. कोंडाजी बाबा वरती आहे नगारखाना. महाराज गडावरती आले की नगार होतात बरं, म्हणजे लोकांना समजायचं राजे गडावर आले म्हणून. समोरची विहीर बघा, याची खोली 5 फूट आहे. 12 म्हणजे पाणी उपसा पाणी 5 फूट विहीर. दरवाजे उघडायचे आणि संध्याकाळी बंद करायचे. दरवाजे एकदा बंद झाले आणि किल्ल्यावर कोणी आलं तर आतमध्ये नाही घ्यायचं, बाहेर उभा करायचं. तर आतमध्ये कसं घ्यायचं, समोर पहा छोटीशी खिडकी आहे, तो चोर मारला. प्रत्येकाला चोर सांगायचं, उत्तर भेटलं कोरचं की चोर खाल्लं ते किती घ्यायचं. चोर कुठलं तुला कापून टाकायचं. त्याला तुम्हाला बघायला बाहेर खिडकी आहे, आतून दरवाजा आहे. या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. वेढा गडाला चारी बाजूने पडला होता. सिद्धी जोहरनं आणि फैजल खान या दोघांनी 40,000 फौज आणली होती आणि पूर्ण पन्हाळ्याला वेढा घातला होता. सिद्धीने काय केलं होतं, हा किल्ला पाडायचा म्हणून खालून तोफेचे गोळे मारले होते. तोफेचे गोळे किल्ल्यावर लागले, किल्ला नाही पडलेला. जे गोळे किल्ल्यावर लागले कुठे लागले तिकडे दाखवतो. कोपरा गेलेला जेवढे गोळे लागले तरी आपला किल्ला अजून भक्कम किल्ला आहे. मेन म्हणजे प्रत्येक इमारती बघा मुस्लिम पाठी आहे. ज्यांचं किल्ल्यावर राज्य आलं त्यांची किल्ली पाठी आहे. त्यांनी राजन पाठी का नाही काढली गेली, त्यांना मुस्लिम कामना होते, राजे कोणाची वैरी नव्हते. ज्यांनी गड जिंकला त्यांनी काही ना काही रिपेअर करून त्यांनी आपलं नाव लावलेले. राजाने कुठं नाव लावलं नाही बरं का. ते गाणं आहे ना, मराठी पाऊल पडते पुढे तो हा रस्ता म्हणजे पहिला किल्ल्यावर पुढे यायची गाडी हे काय ड्रेनेज आहे, पावसात चालू असतो बघा. किल्ल्यामधलं ड्रेनेज गुरुद्वारामधलं पाणी चला.
बाजूला 7 खांब आहेत, लाईन काढा. सगळे खांब बघा एका लाईनीमध्ये आहेत. म्हणजे पूर्वीचे बांधणारे कारागीर पण चांगले होते. असं बघा किंवा असं बघा, सगळे खांब बघा एका लाईनीमध्ये. बरं. आता हा जो पिलर आहे त्याला मार्किंग आहे. पहिलं मार्किंग आहे, दुसरं मार्किंग आहे, तिसरं मार्किंग आहे. कारण का आतमध्ये स्टॉक किती शिल्लक आहे मोजमाप त्यांना याच्यावर कळायचं. कुठून बघायचं? वरून बघायचं, दरव्यातून. आणि धान्याचं पूर्ण प्रेशर ही कणगीवर का धान्य कणगीतून काढायचं. कणगी पण वेगळं आहे, नाचणीचं वेगळं आहे. ही गंगा आहे, दुसरी यमुना आहे, तिसरी सरस्वती आहे. नाव आहे. याच्या पुढे या झाडीमध्ये छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा वाडा होता. दाखवायला अवशेष शिल्लक नाही आहेत. कायचा पाडला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य फार कमी होतं, जगले फक्त 50 वर्ष. त्यांनी पहिला गड जिंकला तोरणा वयाच्या 16व्या वर्षी आणि 34 वर्षामध्ये आपल्या राजांनी 350 किल्ले जिंकले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, सुरत, जंजी म्हणजे खायची गोष्ट नाही, आपल्याला घर सांभाळायचं नाही. राजांनी सुख कधी पाहिलंच नाही. जेवढे गड राजांनी जिंकले हे डोक्याने जिंकले. कधी मी का म्हणतो आपण एक पण किल्ला ताकदीने जिंकला नाही. आपल्या महाराजांची उंची फार कमी होती, 5 फूट 2 इंच. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणतो आपण. हे जे बोलतो हे लेखणी बोलतो बरं का. असे किती सगळी इमारती हे मला माहीत नाही. किती खाली खजाना आहे सांगू शकत नाही. हे अंबाबाई मंदिर आहे. या किल्ल्यावरती एकूण 2 मंदिर आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, जे तारा राणी यांनी बांधलेलं आहे. आणि हे दुसरं मंदिर देवी अंबाबाई मंदिर आहे. ते 1708 साली छत्रपती ताराराणी यांनी हा राजवाडा बांधून घेतला आणि कोल्हापूर राज्याचा राजधानी म्हणून पन्हाळा किल्ला निवडण्यात आला. आणि 1782पर्यंत तब्बल 74 वर्ष या पन्हाळगड किल्ल्यावरनं या राजवाड्यामधनं राज्यकारभार चालत होता. ताराराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधलेले हे मंदिर आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त 2च मंदिरे आहेत. एक म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिर आणि हे ताराराणी यांनी बांधलेलं आहे पन्हाळगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर. सदरी महल म्हणजे काय? सदरेवर येतो. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये सदरीत व्हायची. न्याय निवाडा, गुप्त कलपत्ता, मीटिंग असं माहिती व्हायचं. सदर पूर्ण पडलेले आहे. तर शिवरायांचा मुलगा म्हणजे कोण? संभाजीराजे. संभाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे पन्हाळा होता. त्यांच्या बायकोच नव्हतं येसुबाई. येसुबाईंचं माहेर कुठलं? शिंगारपूर. मेन म्हणजे संभाजी महाराजांचं आयुष्य फार कमी होतं, जगले फक्त 32 वर्ष. 14 मे 1657 जन्म पुरंदर किल्ला, 11 मार्च 1689 मृत्यू वडू भीमा कोरेगाव. तर 32 वर्षामध्ये संभाजी राजांनी पण 128 जिंकले. एक मारले. संभाजी राजांना 12 भाषा यायच्या. त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी पहिला ग्रंथ लिहिला बुद्धभूषण. तर संभाजी महाराजांची आणि शिवरायांची जी शेवटची भेट झाली तो किल्ला म्हणजे पन्हाळगड सदरेमध्ये. 13 जानेवारी 1680 लास्ट भेटले. इथून राजे रायगडला गेले, आजारी पडले. 3 एप्रिल 1680 राजे रायगडला स्वर्गवास झाले. ती पण बातमी 100 जण उशिरा समजली गेली. या इमारतीवरती 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे तिरंगा असतो आणि सर्वात तिरंगा तो मोठा असतो किल्ला. सगळ्यात मोठा तिरंगा बोललो ना. प्रशांत गोरे या मार्गदर्शक म्हणजेच गाईडने आम्हाला
पन्हाळगड किल्ला बऱ्यापैकी दाखवला, परंतु आमचं समाधान काही झालेलं नाही, कारण किल्ला खूप मोठा आहे आणि असा काही तासांमध्ये किल्ला पाहणं अशक्य आहे. परंतु आम्हाला चालत पन्हाळगड किल्ल्यावरनं करपेवाडीला पोचायचं आहे. जवळपास 25 किलोमीटरचं अंतर पायी चालायचं आहे. त्यामुळे आम्ही घाईत राजदिंडी मार्गाकडे निघालो. पन्हाळगड किल्ला पाहून आता आपण पावनखिंडकडे चालायला सुरुवात करणार आहोत. आणि ही पन्हाळगड किल्ल्यावरचा हा राजदिंडी दरवाजा, आणि इथून ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या बेड्यामधून बाहेर पडले आणि पावनखिंडीच्या दिशेने गेले, तो हाच राजदिंडी मार्ग आहे. आणि याच मार्गाने आपण पावनखिंडीकडे जाणार आहोत. इथे त्या संदर्भात असलेली माहिती वन विभागाने या ठिकाणी फलक लावलेला आहे. त्या संदर्भात असलेली सर्व माहिती, त्या परिसराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि हा जो मार्ग आहे राजदिंडी मार्ग, त्या मार्गाने पुढे आपण विशाळगडाकडे पावनखिंडीकडे मार्गस्थ होत आहोत.